नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. न्यूज 18 लोकमत विशेष मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राला लोककलेची समृद्ध परंपरा लाभली आहे. एकेकाळी राजाश्रय आणि लोकाश्रयावर वाढलेल्या लोककलेला घरघर लागली आहे. कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली आहे. यंदा तरी फड सुरू होतील अशी कलावंतांना अपेक्षा होती. मात्र पुन्हा एकदा कोरोनाचे नियम लागू झाल्यामुळे हे कलाकार आता हवालदिल झाले. नेमक्या तमाशा कलावंतांच्या अडचणी काय आहेत? सरकारनं केलेल्या घोषणांचं काय झालं? उपेक्षित कलावंतांना मदतीचा हात आता कोण देणार? या सगळ्या प्रश्नांचा वेध घेणार आहोत कनात उसवली या खास कार्यक्रमात. पुणे जिल्ह्यातील नारायणगाव ही तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळखली जाते. खरं तर 2 वर्षांनंतर आता कुठे तमाशा फड सुरू झाले होते. मात्र आता ही कलावंत मंडळी आपल्या घरी परतू लागली आहेत. पाहूयात. पोटाची खळगी भरण्यासाठी पायात जाळ बांधून 2 घटका जनतेचं मनोरंजन करणारे तमाशा कलाकार पुन्हा एकदा कोरोना नियमांच्या कचाट्यात सापडले. सलग 3ऱ्या वर्षी त्यांना आपली कला सादर करता येणार नाही. खुर्चीवर आमचा सगळा संसार तयार झाला आणि परत आम्हाला भिकल लागायची पाळी आली. ही कशामुळं ढोलकी बंद झाली म्हणून. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं सार्वजनिक कार्यक्रमांसाठी कठोर निर्बंध लागू केले. त्यामुळे तमाशा कलावंतांच्या सगळ्या अपेक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरलं. पिक्चरला परवानगी, थिएटरच्या लावण्यांना परवानगी, संगीत पार्टीला परवानगी. आणि तमाशा कलावंतांनीच काय केलेले? काय घोडं मारले तमाशा कलावंतांनी? एकदा तरी कोणत्या सरकारने आमचा विचार केलाय का? गरजच काय पडली तुम्हाला ना? तुम्ही निर्बंध लावला, तुम्ही संध्याकाळचा कर्फ्यू लावला, पण आमचा कलाकार आज काय करल? 2 वर्ष हा कलाकार खरंच मिळालेला आहे. हा कलाकार, या कलाकाराची व्यथा कोणाला सांगायची बरं त्यांनी? पुणे जिल्ह्यातील नारायणगाव ही तमाशा कलावंतांची पंढरी म्हणून ओळखली जाते. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाचा फैलाव कमी झाल्यामुळे या कलावंतांनी रंगीत तालीम सुरू केली होती. कोरोनामुळे सलग 2 वर्ष त्यांना आपली कला सादर करता आली नव्हती. त्यामुळे यंदा त्यांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. नारायण गावातील तमाशा फडांमध्ये कलाकारांची लगबग सुरू झाली. तमाशा कलाकारांनी अनेक महिन्यांपासून सराव सुरू केला, पण आता त्यांची घोर निराशा झाली. आम्ही काय सांगायचं, आमच्यावर लय बेकार दिवस आले. कसे तरी जगलो, वाटलो. आम्हाला वाटलं परत होईन चालू तमाशे म्हणून आम्ही आलो रेसलला. चांगल्या मनाने आलतो, पण देवाने आमच्यावर असं लावलं, परत लॉकडाऊन लावलं. देवाने नाही, ते सरकारने लावलं. ते सरकारला आता काय सांगायचं, आमच्या हातात नाही. आमच्या हातात राहिलं असतं तर बोललो असतो. खरं तर गेल्याच महिन्यात राज्य सरकारने काही नियम आणि अटी घालून तमाशा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. जुन्नर तालुक्यातील बेल्ले गावात राज्यातला पहिला तमाशा महोत्सव नुकताच पार पडला होता. तब्बल 2 वर्षांच्या खंडानंतर ढोलकीवर थाप पडली. आवणी, पक्कड, बतावणी असे विविध प्रकार या महोत्सवात सादर करण्यात आले होते. अरे वाईट वाटून घेऊ नका, तुमच्या बायका माझ्या बापाच्या सुनासारखे. तमाशा महोत्सवामुळे राज्यातील बहुतेक तमाशा फड मालक आणि तमाशा कलाकारांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
तमाशा फड मालकांनी पैसे खर्च करून पुन्हा एकदा फड उभा केला. कलाकारांची जमवाजमव केली. तमाशाच्या रंगीत तालमी सुरू झाल्या. सगळी तयारी झाली असतानाच ऐनवेळी राज्य सरकारने कोरोना नियम लागू केल्यामुळे तमाशा कलावंत खचून गेला. चूर आमचा सगळा संसार तयार झाला आणि परत आम्हाला भिकल लागायची पाळी आली. ही कशामुळं ढोलकी बंद झाली म्हणून माझं सरकारला एवढं सांगणं आहे की आमची ढोलकी चालू करा, दुसरं काय करू नका. आम्ही माझी बायका पुरं उपाशी मरत आहेत, कारण ढोलकी वाजली नाही तर माझ्या पोटाला काय मिळणार. पण मालकाला जर काही रुपया मिळत नाही तर आम्हा कलावंताला कुठून मिळणार आहे. त्याच्यातून मुख्यमंत्री म्हणतात आत्ता मध्ये कुठेतरी दिलासा दिला होता की तमाशाला परवानगी दिली, रात्रीचं टायमिंग दिलं, परंतु टायमिंग सगळं बंद झालं. पुन्हा टायमिंग बंद झालं, परवानगी बंद झाली, पुन्हा त्यांनी निर्बंध लावले. त्याच्यामुळे आता तमाशा कलावंताचं मरण आले. या निर्बंधापूर्वी आम्हाला बऱ्याचशा गावच्या सुपाऱ्या आल्या होत्या, ओपनच्या सुपाऱ्या आल्या होत्या. पुन्हा आम्ही काही बाजार करणार होतो, तिकीट शो करणार होतो. पण आता हे निर्बंध टाकल्यामुळे आता कुठलीच काही शक्यता अशी वाटत नाही आहे, महिना 1-2 महिने तरी. त्यामुळे आम्ही आमच्या गावी चाललेलो होतो. तमाशा म्हटलं की गायक, नृत्यांगणा, सोंगाड्या, ढोलकीपटू, पेटीवादक असा लवाजमा असतो. फड मालकांनी कर्ज काढून या सगळ्या कलावंतांची जुळवाजुळव केली. वेळप्रसंगी खाजगी सावकाराचं कर्ज घेतलं. तमाशाचा हंगाम तोंडावर होता, त्यामुळे पुढच्या 3 महिन्यात कर्ज फिटेल आणि कलाकारांच्या खिशात 4 पैसे पडतील असं फड मालकांना अपेक्षित होतं. एवढी मोठी कुऱ्हाड कोसळली. आज आम्ही जवळजवळ 50 ते 60 लाख लॉस आहे. आमच्याकडे सरकार लक्ष देणार आहे का नाही. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मला कोणाची रोजीरोटी बंद नाही करायची, पण मला या ठिकाणी प्रामुख्याने सांगायचं की तमाशा मंडळाची 100% रोजीरोटी बंद झालेली आहे. आज इतकी भयानक परिस्थिती आहे. राज्य सरकारच्या नियमांचा शेकडो तमाशा कलावंतांना फटका बसणार आहे. राज्याचा विचार करता आजच्या घडीला राज्यात 11 तंबूंचे तमाशा फड आहेत. एका तंबू तमाशा फडावर 100 ते 130 कलावंत आणि इतर सहाय्यक अवलंबून असतात. तंबू फडाप्रमाणेच राज्यात 16 पूर्णवेळ तमाशा फड आहेत, तर हंगामी तमाशा फडांची संख्या 200 ते 250च्या आसपास आहे. त्यामुळे तमाशावर अवलंबून असलेल्या 15,000 कलाकारांना सरकारच्या नियमाचा फटका बसणार आहे. तर या कलाकारांवर अवलंबून 1 लाख कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झालाय. कोरोनामुळे आपलं संपूर्ण जे सामाजिक जीवन आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त किंबहुना विस्कळीत झालेलं असल्यामुळे आणि या लोककला या लोकाश्रयावर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रचंड अशा अडचणी निर्माण झाल्या लोककलावंतांना. आणि लोककला ज्या आहेत त्या लोककलांचं प्रदर्शन, सादरीकरण हे कोरोनामुळे जवळजवळ अशक्य झाले. गेली 2 वर्ष कोरोनामुळे तमाशा कलाकारांना आपली कला सादर करता आली नव्हती. तमाशा कलाकारांनी उसणवारी करून आपली उपजीविका चालवली. या काळात सरकारकडून कोणतीही मदत मिळाली नाही. यंदा तरी कला सादर करून 4 पैसे मिळतील आणि 2 वर्षात डोक्यावर झालेलं कर्ज फिटेल अशी या कलाकारांना आशा होती. पण पुन्हा एकदा कोरोनाचं संकट आणि सरकारी नियम त्यांच्या कलेच्या आड आलेले आहेत. त्यामुळे ही कलावंत मंडळी पुरती हवालदिल झाली. आता जगायचं कसं अशी भ्रांत या कलावंतांना पडली असून खरं तर सरकारच्या या निर्बंधांमुळे या कलावंतांच्या जीवनाचा तमाशा झाला. यांना आता तमाशा चालू करता येणार नाही. राज्य सरकारने हे सगळे नियमावली टाकलेले आहे. तमाशा जर बंद राहिला तर अशा हजारो कुटुंब या निमित्ताने बेघर होण्याची शक्यता आहे, कुटुंबावर उपासमारीची शक्यता आहे. राज्य सरकारने आता तरी पुढे येऊन या सगळ्या मंडळींना धीर देणं गरजेचं आहे. आणि जसं शहरामध्ये काही कला सुरू आहेत अशाच धर्तीवरती ग्रामीण भागातला हा अस्सल रांगडी खेळ जर चालू झाला नाही तर पुन्हा एकदा राज्य सरकारच्या या सगळ्या कचाट्यामध्ये तमाशा कलावंत मात्र पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे.
वगसम्राट अशी ओळख असलेल्या दत्ता नेटके पेठकर यांनी तमाशाचा फड गाजवला होता. पण ऐन उमेदीच्या वयात कोरोनानं त्यांचा घात केला आणि होत्याचं नव्हतं झालं. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी 12वीत शिकणाऱ्या मुलाला आता खासगी वाहन चालवण्याची वेळ आली आहे. तमाशा विश्वातील एक प्रसिद्ध नाव. तमाशाच्या वगनाट्यात त्यांनी एकावर चढ एक अशा खलनायकी भूमिका साकारल्या. दत्ता यांच्या रंगमंचावरील एंट्रीला टाळ्यांचा कडकडाट होत असे. आंबेगाव तालुक्यातील पेठ गावचे रहिवासी असलेल्या या तमाशा कलावंतांना आपल्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः गारुड त्यांनी घातलं होतं. तमाशा क्षेत्रातील एक युवा खलनायक, तडफदार कलाकार आणि वगसम्राट अशी तमाशा प्रेमींमध्ये त्यांची ख्याती होती. पण कोरोनाच्या पहिल्या लाटेनं या तरुण कलावंताचा बळी घेतला. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे नेटके कुटुंबावर जणू आभाळ कोसळले. कुठंच बेड भेटला नाही आम्हाला. लय धावपळ केली आम्ही, पण आमचा माणूस जागा असं आम्हाला वाटत नव्हतं का. माझ्या पोराने कागदपत्र पाठवले, म्हणजे तुम्हाला 5 लाख रुपये भेटणार आहे. आम्हाला सांगितलं कोणीतरी, पण आम्ही त्याच्यावर हे केलं नाही. म्हटलं आता भेटतात नाही भेटतात कसं काय हे करायचं. पोरांनी मग कागदपत्र आणले, लिवले, पुण्याला घेऊन गेला तो. आता भेटत नाही म्हटलं कशाला हे करायचं ना, आपण मागं लागायचं. म्हणलंच नाही आम्ही काय कोणाला. वगसम्राट दत्ता नेटके यांनी पांडुरंग मांजरवाडीकर, रघुवीर खेडकर, मालती इनामदार, भिका भीमा सांगवीकर अशा बड्या लोकनाट्य मंडळात अनेक वर्ष काम केलं होतं. मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर या कलाकाराला रुग्णालयात बेड मिळू शकला नाही आणि उपचाराअभावी एक उमदा कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. दत्ता नेटके यांचा मुलगा शिवम हा 12वी मध्ये शिक्षण घेतोय. पण आता कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी त्याला खासगी प्रवासी वाहन चालवण्याची वेळ आली आहे. गेल्या 2 वर्षांपासून कोरोनामुळे लोककलावंतांची दुरावस्था झाली आहे. निर्बंधांमुळे त्यांना आपली कला सादर करता आली नाही आणि सरकारकडूनही कोणत्याच प्रकारची मदत मिळत नसल्यानं तमाशा कलावंतांची परवड झाली आहे. पप्पांनी सगळ्यांसाठी मी लोकाला जपली, अजून माणसांचं लोकांचं मनोरंजन केलं, सगळं केलं. फक्त एवढी अपेक्षा होती सरकारकडून का कलाकार माणसांना बेड भेटायला पाहिजे होता. जर सांगून पण नसेल भेटत तर मग सरकारचा काय फायदा. सगळ्यांना सांगून पण बेड नसेल भेटत तर मग काय फायदा सरकारचा. आपल्या लहान भावाच्या अचानक जाण्यामुळे हनुमंत नेटके यांना मोठा धक्का बसलाय. कोरोनानं त्यांचा भाऊ हिरावून घेतला आणि आता कोरोनाच्या निर्बंधांमुळे तमाशा व्यवसाय अडचणीत आलाय. कोरोनानं त्यांच्या कुटुंबाची वाताहत केली आहे. एक क्षणी माझं मागणं असं आहे का त्याच्या कुटुंबाला काहीतरी मिळावं. ते एकच पोरग आहे, ती बाई आहे, म्हणून विनंती असं असेल का सरकारला का त्याच्या कुटुंबाला काहीतरी द्या, एवढीच इच्छा माझी. कोरोना काळात सरकारकडून तमाशा आणि लोककलावंतांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. मंत्र्यांनी मदतीची आश्वासनं दिली, पण प्रत्यक्षात कोणतीच मदत या कलावंतांपर्यंत पोहोचली नाही. तमासगीरांकडे सरकारचं दुर्लक्ष होत असल्याची भावना तमाशा प्रेमींकडून व्यक्त केली जाते. दत्ता नेटके सारखे करोनाने गेलेले कलावंत असतील किंवा जे हयात आहे त्यांनी जीवापाड जोपासलेली आहे. ह्या कलावंतांना ह्या करोना काळामध्ये 2 ते 3 वर्षामध्ये अत्यंत हलाखीचं जीवन व्यतीत करावं लागतंय की यांच्या कुटुंबियांना म्हणा किंवा जे आहे त्यांना सरकारने जर पुरेशी मदत दिली तर ही लोककला जोपासण्याचं काम यांची पुढची पिढी निश्चितच करीन. कोरोनामुळे दत्ता नेटके यांच्यासारख्या अनेक कलाकारांचा मृत्यू झालाय. मात्र अजूनही समाजातील या उपेक्षित वर्गाला सरकार दरबारी अवहेलना सहन करतोय. रायचंद शिंदेसह न्यूज 18 लोकमत, आंबेगाव. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक. लगेचच परततोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत.
कोरोनानं तमाशा कलावंतांच्या जीवनाची अक्षरशः होरपळ झाली आहे. वृद्ध कलाकारांची परवड आता पाहावत नाहीये. सरकारनं ज्येष्ठ कलाकारांसाठी मानधन सुरू केलंय, पण ते कलाकारांपर्यंत पोहोचत नाहीये. त्यामुळे आज हा उपेक्षित लोककलावंत सरकार आणि तमाशा रसिकांकडे आशेनं डोळे लावून बसलाय. गेली 5 दशकं तमाशा फड गाजवलेले हे आहेत पेठमधील अशोक क्षीरसागर. वयामुळे शरीर पार थकून गेलंय. अशातच त्यांना 2 वेळा पक्षघातानं गाठलं. त्यामुळे आता घरातच बसून दिवस काढण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आमच्यासारख्या कलाकारांकडे लक्ष दिलं पाहिजे. पुढं ही कला जिवंत राहिली पाहिजे, याच्यासाठी प्रशिक्षणसुद्धा सरकारने चालू केलं पाहिजे. कलाकार जर घडवले नाहीत तर ही लोककला अशीच शेवटी संपणार आहे. शेवटी या कलेचा काहीच उपयोग होणार नाही. ज्या वेळेला प्रशिक्षण होईल, चांगले कलाकार तयार होतील, त्यावेळेला ह्या कलेला माध्यमातून चांगले दिवस येतील. वर्षांपासून कोरोनामुळे रोजीरोटी बुडाली आहे. तमाशा फड बंद असल्यामुळे घर कसं चालवायचं असा प्रश्न त्यांना पडलाय. हाताला कामधंदा नसल्यामुळे घराचं वीज बिल थकलं. महावितरण कंपनीनं त्यांच्या घरातील वीज कनेक्शन तोडलंय. क्षीरसागर कुटुंबाची सगळीकडून कोंडी झाली आहे. पायामुळे पण काम करता येत नाही आणि शासकीय मदत पण नाही मिळाली अजून काहीच. आता ऑर्केस्ट्रा परत चालू केलं होतं, रेसल चालू केली होती, हातूसने पैसे घेतले ते सुद्धा पैसे देता येत नाहीत. आता कार्यक्रम बंदच झालेत पूर्णपणे. शासनाला एकच विनंती आहे माझी, का आम्हाला थोडंसं मानधन देऊन परत उभं करा किंवा काहीतरी कामधंदा तरी द्या. निदान हे नाही तर दुसरा कामधंदा मिळवून द्या किंवा कामासाठी भांडवल द्या. आम्ही कुठला तरी व्यवसाय चालू करू बा. अशोक क्षीरसागर यांची व्यथा जाणून घेतल्यावर आम्ही थेट एका तमाशाच्या राहुटीवर पोहोचलो. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांच्या फडात तमाशाची रिहर्सल सुरू होती. अगदी उघड्या माळरानावरती तमाशाची ही सगळी रिहर्सल सुरू झाली. या ठिकाणी आपण पाहू शकतो, या बाजूला हा एक तंबू आहे ज्यामध्ये महिला कलाकार आहेत आणि दुसऱ्या तंबूमध्ये इथं पुरुष कलाकार आणि त्यांची सगळी रिहर्सल सुरू आहे. यावर्षी तरी तमाशा सुरू होईल अशी आशा या सगळ्या मंडळींना होती. पण 2 दिवसापूर्वी राज्य शासनाने नवीन आदेश जारी केले आणि कोरोनामध्ये पुन्हा एकदा तमाशाला बंदी आली आणि आता हे सगळे कलाकार याच ठिकाणी थांबून आहेत. उद्या तरी आपला तमाशा सुरू होईल अशी काहींना आशा आहे, तर काही कलाकार आपल्या गावाकडं परतले आहेत. कोरोनाच्या काळात सरकारकडून तमाशा कलावंतांची झालेली उपेक्षा आणि कोरोनामुळे संकटात सापडलेला तमाशा याचा फडमालक आविष्कार मुळे यांनी पाढाच वाचला. सावकारी पाशात तमाशा व्यावसायिक अडकत चाललाय असं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याच्यासाठी आमचं शासनाला म्हणणं आहे, जे तुम्ही सगळे 50% चालू केलं आहे तसं आमचंही 50% चालू झालं पाहिजे. आज आमचा उदरनिर्वाहाची एवढीच गोष्ट आहे. हां, आमच्या लोककलावंतांसाठी शासनाने एवढं तरी चालू ठेवलं पाहिजे. तुम्ही पिक्चर टाकी चालू ठेवले, थिएटर चालू ठेवलेले 50%. पण तमाशा विषय काय हे होते कायच कळाना. 50% तुम्ही चालू ठेवा तरी आमचा आनंद आहे. आमचे लेडीज वर्ग या तमाशाशिवाय दुसरं काही त्यांना काम येत नाही. ते कोणाच्या इथे धुंडे मांडायला जातात. असं करून उदरनिर्वाह चालू आहे. फार मोठं संकट आलेलं आहे तमाशा फडमालकावरती, कलावंतांवरती. आमची सरकारातर्फे हीच विनंती आहे, ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीला सरकार जबाब देतो त्याप्रमाणे तमाशा फडमालकांना देखील काही मदत करावा, तमाशा कलावंतांना मदत करावा. तमाशाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. आज बदलत्या काळातही या कलाकारांनी ती कला टिकवून ठेवली आहे. मात्र सरकारकडून त्यांना म्हणावं तसं पाठबळ मिळत नसल्याचं तमाशा अभ्यासकांचं म्हणणं आहे. तमाशा कलेच्या कडे ज्या पद्धतीने शासकीय यंत्रणेने पाहायला पाहिजे होतं त्या पद्धतीने ते पाहिलं गेलेलं नाही. तमाशा ही महाराष्ट्राची लोककला आहे. त्यामध्ये लाखो लोककलावंत कनेक्टेड आहेत. त्या लोककलावंतांचे काय काय प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी ज्या पद्धतीने सगळ्याच पातळींवर तयारी व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाही. तमाशा आणि अन्य लोककलावंतांचं जीवन कोरोनामुळे उद्ध्वस्त झालंय.
आजवर लोकाश्रयावर टिकलेल्या या कलावंतांनी सरकार दरबारी अनेकदा साकडं घातलं, पण त्यांच्या पदरी निराशाच आली. कोरोनामुळे गावजत्रा बंद पडल्या, सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या. त्यामुळे हळूहळू तमाशाच्या कनाती उसवत गेल्या आणि तमाशा कलावंतांवर उपासमारीची वेळ आली. मी सरकारला एवढंच सांगू इच्छितो की आम्हा सर्व कलावंतांना आता कार्यक्रम करण्याची परमिशन द्या किंवा विष तरी घेण्याची परमिशन द्या, कारण आता हे सहन होण्याच्या पलीकडचं झालेलं आहे. गावखेड्यातला लोक कलावंत असेल तो उपासमारीने मरतोय, तो विपन्न अवस्थेत जगतोय. एक तर त्याला कार्यक्रम करण्याची खरंच आता मी सरकारला सांगू इच्छितो, त्याला कार्यक्रम करण्याची, गावोगावी जाऊन कार्यक्रम करण्याची परमिशन द्या. राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे राज्याची सांस्कृतिक ओळख असलेल्या या कलेला घरघर लागली आहे. तसंच कोरोनामुळे कलावंत आणि फडमालकांची वाताहत होण्याच्या मार्गावर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर. यासोबतच या विशेष कार्यक्रमामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र न्यूज 18 लोकमतकडून एक आवाहन. कोरोना अजूनही आपल्यातून गेलेला नाहीये. दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढते, त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क वापरायला विसरू नका. सॅनिटायझरचा वापर करा. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. तसंच शासनानं घालून दिलेल्या नियमांचं पालन करा आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.